धनश्री आर्ट ज्वेलरीचा पहिला भाग गेलाय, लग्न स्पेशल जो पहिला व्हिडिओ गेलाय त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलाय आणि तुम्हाला हे कलेक्शन नक्की आवडलं हे यावरून कळतंय. पण पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळंच कव्हर करता येत नाही, म्हणून हा दुसरा भाग सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. सो धनश्री आर्ट ज्वेलरीमध्ये वेडिंग स्पेशल आणखी काय हेरिटेज ज्वेलरी आहे आणि लग्न सराई म्हटलं की मुंडावळ्या या आल्यास, तर आपण सुरुवात करूया मुंडावळ्यांच्या कलेक्शन पासून. येस, तर सेलिब्रिटी स्पेशल मुंडावळे आपल्याकडे आहेत, जे आम्ही स्वतः बनवून घेतलेले आहेत. त्यातलं काही कलेक्शन नेहमीच आपण टिपिकल मोत्यांमध्ये आहे ना, प्लेन मोत्यांमध्ये, सरीमध्ये वगैरे आपण पाहत असतो. तर ह्या अशा प्रकारच्या कस्टमाइज मुंडावळे आपण केलेले आहेत राईस पर्लमध्ये, त्यानंतर रुबी क्रिस्टल्स मध्ये त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर ही देखील आहे खूप सुंदर अशी भरगच्च डिझाईन आहे, जी वधू आणि वर दोघांनाही शोभणारी असते. आणि ज्वेलरीमध्ये मोती आणि गोल्डन याचं कॉम्बिनेशन तर असतंच, त्याच्यासाठी मोती आणि गोल्डन ज्वेलरी जाईल आणि खूप आकर्षक दिसेल. ट्विनिंग केलं त्याचं. येस येस, तसं हे आहे. आणि त्यानंतर ही आमची सेलिब्रिटी स्पेशल गाजलेली मुंडावळी आहे, चैन पॅटर्न, प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची मालिकेत. माझी तुझी रेशीम गाठ, याच्यामध्ये ही डिझाईन तुम्हाला दिसली असेल. त्यानंतर ही देखील आहे राईस पर्ल मध्ये. त्यानंतर मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली. येस येस, घरोघरी मातीच्या चुली, स्टार प्रवाहावरचा. त्यानंतर ठरलं तर मग आहे, किंवा इतर बऱ्याच सिरियल्स मध्ये ह्या डिझाईन्स ज्या आहे या तुम्हाला पाहायला मिळतील. मल्टी कलर मध्ये देखील मुंडावळीचा प्रकार जो आहे चैन पॅटर्न मध्ये, हा नवीन आम्ही तयार केलेला आहे. जसं त्या म्हणाल्या की कलाकारांचे हे गाजलेल्या मुंडावळ्यात कलाकारांनी वेअर केल्यात, सो असं तुम्हाला काही कलाकारांसारखं म्हणजे त्यांनी घातलंय तर मला सुद्धा माझ्या लग्नात ते हवंय असा अट्टहास असेल तर नक्की धनश्री आर्ट ज्वेलरीला भेट द्या. सो लग्न सराई म्हटल्यानंतर मोत्याचे दागिने हे आलेच, आणि आपल्याकडे पेशवाई अलंकार मध्ये हे हेरिटेज ज्वेलरी आम्ही घेऊन आलेलो आहोत. कस्टमाइज आहेत, स्पेशल डिझाईन्स ज्या आहेत त्या नवऱ्या मुलीसाठी आपण बनवलेले आहेत. हा लुक परिधान केल्यानंतर नऊवारीचा लुक जो आहे तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतो, आणि अगदी राजेशाही लुक जो आहे तो मोत्यांच्या दागिन्यांमध्ये येतो. राणी हार आहे, चिंचपेटी आहे, तन्मणी आहे. आणि त्यानंतर ह्या डिझाईन्स ज्या आहेत ह्या देखील आपण नवीन क्रिएट करून घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे तो महिला वर्गाचा आम्हाला येतोय. मला एक प्रश्न पडला, आता तुम्ही सगळं सांगताय पण कोणाला मिसमॅच हवं असेल, आता तुम्ही हा सेट प्रॉपर केलाय, पण जर कोणा प्रेक्षकांना मिसमॅच हवं असेल की मला हे आवडलंय पण मला याच्यातलं हे आवडलं, तर तेही करून देतात. हे डिस्प्ले साठी आपण एकत्र करून ठेवलेलं आहे. अदरवाईज सिंगल पीसही ते घेऊ शकतात. ओके, सिंगल पीसही तुम्ही घेऊ शकता. मोत्यांच्या दागिन्यांनंतर हे नवीन कलेक्शन आपल्या समोर मॅमने ठेवलंय. काय आहे मॅम हे कलेक्शन? हे नवीन नाहीये, शिवकालीन आहे, ज्याला आधुनिकतेची जोड आपण दिलेली आहे. आणि सुंदरस कोल्हापुरी साजामध्ये तुम्ही पाहू शकता. वेगळं पेंडंट आहे. येस, पारंपरिक आणि पेंडंट थोडंसं वेगळं. आणि ही वज्रटीक आहे, छोटीशी सुंदरशी अष्टपैलू मणी त्याच्यामध्ये आहेत, आणि खूप सुरेख दिसतं घातल्यानंतर. अगदी रॉयल लुक येणार. पारंपरिकला मॉडर्न टच दिलाय. येस येस येस, करेक्ट. त्यानंतर ही गादीवरची वज्रटीक आहे, आणि त्याचबरोबर पाईप मधला हा जो प्रकार आहे तन्मणी, हा देखील खूप छान रिस्पॉन्स त्याला आपल्याकडे आहे. त्यानंतर हा मोती आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन केलेला तन्मणी आहे. आणि त्यानंतर अर्थात हा 3 पदरचा राणी हार, कोल्हापुरी साजामध्ये डायमंडचे स्टोन्स असलेले पेंडंट्स बाजूला आहेत. मध्ये देखील पाहू शकता थोडं वेगळं पॅटर्न कोल्हापुरी साजामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्यानंतर ही ठुशी आहे, नाजूक सुंदरचं पदक आहे, आणि पुन्हा ही गादी वज्रटीक ठुशी देखील आपण ह्याला म्हणू शकतो, वेगळ्या पॅटर्न मध्ये. तर नऊवारीवरती अर्थात खूप सुंदर लुक आहे, आणि राजेशाही रॉयल लुक जो आहे. नाही नाही, खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि 3 पदरचा हार, म्हणजे वैयक्तिक सांगते 3 पदरचा हार आपल्या घरी असावा की असं प्रत्येक आईला वाटतं. सो बरे, आता सोनं खूप महागलंय पण सोन्यासारख्याच दिसणारं हे जे प्रोडक्ट आहे ते नक्की तुम्ही घेऊ शकता. आजकाल आपल्या ज्या ट्रेडिशनल ज्वेलरी आहेत, पेशवाई म्हणा किंवा हिरकणी म्हणा, पण त्याच्यासोबत साऊथचा सुद्धा ट्रेंड आलाय, साऊथ ज्वेलरीचा ट्रेंड आहे, तर त्याच्यामध्ये काय कलेक्शन आहे? येस येस, मराठमोळे दागिने तर आपण नेहमीच पाहत असतो, परंतु आजकाल मराठी नवरी जी आहे ती पैठणीवरती साऊथ इंडियन ज्वेलरी जे आहे त्याला जास्त प्राधान्य देताना दिसतेय.
नवरी मराठी महाराष्ट्रातली, दागिने साऊथचे, हे असं जास्त पाहायला मिळतं आणि अगदी आनंदाने मस्त ज्वेलरी त्या वापरतात आणि प्रेफरन्स देतात. तर त्याच्यामध्ये आपण पाहूया हा टेम्पल ज्वेलरीचे जे पॅटर्न आहे, अतिशय रिझनेबल रेटमध्ये ही ज्वेलरी आपल्याकडे उपलब्ध आहे. टेम्पल दागिने मॅट फिनिश मध्ये थोडासा वेगळा लुक जो आहे तो याच्यातर्फे तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर ग्रीन स्टोन्स असलेली ही साऊथ इंडियन ज्वेलरी, ज्याच्यामध्ये देवी लक्ष्मीचं पदक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ग्रीन स्टोन्स देखील आहेत सेटिंग केलेले, अतिशय सुंदर दिसतात. हा, कानातले देखील पहा किती सुरेख आहेत. म्हणजे पिंक कलरची साडी जर तुमची असेल, व्हाईट कलरची साडी असेल, गोल्डन कलरची साडी असेल, तर त्याच्यावरती ही ज्वेलरी जी आहे ही उठून दिसते. आणि त्यानंतर अर्थात मोत्यामधील साऊथ मधीलच हे वेगळं कलेक्शन, हा भरजरी, खूप सुंदर राजेशाही लुक जो आहे तो ह्या ज्वेलरी मध्ये येतो. सिंगल जरी तुम्ही घालाल तरी खूप छान दिसतात. एवढं सगळं कलेक्शन आपण पाहिलं, पण हे काहीतरी वेगळं आहे, सो याबद्दल थोडं सांगा ना मला. येस, हेरिटेज ज्वेलरी मध्ये हे कलेक्शन आपण नवीन डेव्हलप केलेलं आहे. रजवाडी कलेक्शन देखील आपण ह्याला म्हणू शकतो. अँटिक पॉलिश याच्यामध्ये असतं आणि फिनिशिंग वगैरे पहा किती सुरेख आहे. त्याच्यामध्ये हा ट्रेडिशनल टच जो आहे, महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल टच आपण दिलेला आहे. दुल्हनसाठी खूप सुंदर आहे, नऊवारीसाठी. येस येस येस, नऊवारीसाठी वगैरे. आणि हे कशावर वेअर करता येईल? हे देखील आपल्याकडे आहे ना, नऊवारीवर देखील घालतात आणि डिझायनर साड्यांवर देखील खूप सुरेख दिसतात. आणि लेहंगा असेल तर लेहंग्यावर देखील खूप छान, बनारसी वगैरे साड्यांवर हे चांगलं दिसतं. येस येस येस, खूप सुंदर अगदी हेरिटेज लुक. कानातले खूप सुंदर आहेत याचे. हा, अगदी रॉयल लुक तुम्हाला ह्या हेरिटेज ज्वेलरीने जो आहे तो येतो. येस, खूप छान. सो सध्या सोन्याचे भाव अव्वाच्या सव्वा झालेत आणि अर्थात आपल्या खिशाला न परवडणारे झालेत. सो 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये काय ऑप्शन्स आहेत? मिलीग्राम मध्ये आपल्याकडे भरभरून कलेक्शन व्हरायटी झालेलं आहे. सोन्याच्या मजुरीच्या रेट मध्ये आपल्याला दागिने मिळतात आणि जे 4 ते 5 वर्ष काही त्याला होत नाही. पाणी आणि परफ्यूम पासून ही ज्वेलरी जी आहे ती सांभाळायची असते. वापर केल्यानंतर कॉटनने त्याला पुसून घ्या, प्लास्टिक रॅप करून ठेवा. भरपूर वर्ष हे दागिने जे आहेत ते तुम्हाला टिकतात आणि अगदी आकर्षक सोन्यासारखेच दिसतात. सांगितल्यानंतर लोकांना कळेल की हे बाबा कॉपर मधले दागिने आहेत. तर कलेक्शन व्हरायटीज आपण जवळून पाहूया. कॉम्बो सेट्स आहे, त्याच्यामधील सिंगल ज्वेलरी देखील जे आहे ते तुम्ही वापरू शकता, घेऊ शकता. नवऱ्या मुलीचा पूर्ण लुक जो आहे तो आपण याच्यामध्ये तयार केलेला आहे, परंतु सिंगल नेकलेस देखील घेऊ शकतो. हो, येस. थोडं हेवी मध्ये काही हवं असेल तर हे ऑप्शन्स आहेत. ट्रॅव्हलिंग मध्ये कॅरी करण्यासाठी अतिशय सेफ ऑप्शन आहे. सोन्याचे दागिने आपण घेऊन जाणं रिस्कीच आहे थोडं. सो हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलंय आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.